मसाला असा की वास घेताच तोंडाला पाणी सुटेल. यंदा आंब्याच्या लोणचाला द्या हा चमचमीत सावजी तडका. आज आपण पाहणार आहोत विदर्भाची शान असलेला सावजी स्पेशल आंब्याच्या लोणच्याचा मसाला, जो तुमचे लोणचे वर्षभर अगदी रशरशीत ठेवेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया थेट सावजीच्या स्वयंपाकघरातनं. धणे भाजून घ्यायचे आहे. अगोदर धणे भाजून घ्यायचे आहे, मग त्याच धण्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं पण छान धण्यासोबत भाजून घ्यायचं आहे. सोप भाजून घ्यायची आहे. सोप भाजून घेतली. छान असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे सुगंध सुटेपर्यंत. हे बघा, कलर थोडा चेंज झालाय आणि छान घमघमाट पण सुटलेला आहे. आपलं भाजून झालेलं आहे. आता हे वेगळ्या भांड्यात काढून घेऊ. वेगळ्या भांड्यात काढून घेतलं. आता मेथी भाजून घेतली. मेथी भाजून घ्यायची आहे. मेथीचा पण छान सुगंध सुटलेला आहे. आता ही पण वेगळ्या भांड्यात काढून घेतली. आता ह्या कांद्याच्या बिया आहे, ऑनियन सीड, हे पण भाजून घेतली. हे पण वेगळं काढून घेतलं. एकाच भांड्यात सगळं काढून घ्यायचं आहे भाजून. आपले पूर्ण मसाले भाजून झालेले आहे. आता हे मिक्स केले आणि थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे. अगोदर वरोटा पाट्यावर वाटायचे, त्याची चव खूप भारी लागायची. दरदरीत वाटायचं आहे, एकदम पावडर वाटायचं नाही आहे. हे बघा, या प्रकारे. हे बघा, आपलं वाटून झालेलं आहे. आता पुढली प्रोसेस बघू. भाजलेले मसाले वाटून झालेले आहे. आता हे छान हाताने मिक्स करून घेऊ. हे बघा, या प्रकारे असे दरदरीत वाटून घ्यायचे आहे. आता त्यात मोहरीची डाळ घातली. हे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली मोहरीची डाळ. आता लाल तिखट घातलं. थोडं जास्त घालायचं आहे लाल तिखट. हळद घातली 1 वाटी. लाल तिखट घातलं, हळद घातली, मीठ घातलं. मीठ थोडं जास्त घालायचं आहे. मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, तर मीठ थोडं जास्त घाला आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हिंग पण घातलेला आहे, पण तो रेकॉर्ड झाला नाही आहे. आता गूळ घातलं. थोडं गूळ घातलं, जास्त नाही. मीठ थोडं जास्तच घालायचं आहे आणि लसूण पाकळ्या घातल्या. तुम्हाला हवं तर लसूण घालू शकता, अदरवाईज तुम्ही स्किप पण करू शकता. हा झाला आपला मसाला आंब्याचा लोणचाचा. जर तुम्हाला स्टोर करून ठेवायचा आहे तर लसूण नका घाला आणि ताबडतोब लोणचं घालायचं आहे तर लसूण घाला, जर तुम्हाला आवडत असेल तर. आम्हाला आवडते, आम्ही घालतो लसूण. हे बघा, आपला मसाला रेडी आहे. अशा छान छान सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या मीना सावजी किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. तुम्ही पण असा मसाला करून बघा आणि मला कॉमेंट मध्ये कळवा.